गीतांजली, काय चाललंय तुझं? काय आहे सुट्टीच्या दिवशी आज? अरे बघा ना किती खराब झालंय क्रॉकरी वगैरे. मग विचार केला की सगळं चेंज करू, मेकओव्हर करू जरा. त्यात पण पसारा झालाय आणि आपण ते आणलेत नवीन आपले क्रॉकरी सेट, ते कुठेतरी आता अरेंज करावे लागतील. तर तेच ते करते. तसं पण ठेवलेलं आहे बघा. तेव्हा आम्ही जेव्हा आलो होतो, शिफ्टिंग झालं आमचं तेव्हा. आता ही जरा थोडंसं आवरून ठेवते गीतांजली. हे बघा, हे असं दिसते. आता ते बघूया कशी ठेवते. आता बघूया कशी ठेवते आवरून ती. तर हे आधीचा मी पसारा दाखवलाय. मंडळी, गीतांजली ना क्रॉकरी युनिट आवरत होती, तोपर्यंत मी पाणीपुरी केली. हे बघा, हे बघा मंडळी, वरपासून खालपर्यंत तिने सगळं साफ करून घेतलंय आणि मस्त लावलंय बघा. छान लावलेलं आहे. आणि दुसरं पण दाखवते. हे बघा, एक छोटा टिपॉय आणि 2 चेअर आहे. रणजितने मागवलेत ऑनलाईन. तर आता गॅलरी थोडीशी आणखीन इनकम्प्लीट आहे, कंप्लीट झालेली नाही आहे. तर कंप्लीट झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवेन कशी दिसते ते. हे बघा मंडळी, मस्तपैकी तिने एकदम छान सजवलेलं आहे. एकदम छान ठेवलेलं आहे तिने. मस्त कुठे कुठे काय काय ठेवायचं ना, ते बरोबर ठेवलेलं आहे तिने. आणि पटकन सापडण्यासारखं आहे असं. हे बघा, इथं सगळे ग्लास ठेवलेले आहेत तिने. आणि इथं काल आम्ही घेतले होते नवीन क्रॉकरी, ते ठेवलेले मस्त. इकडे पण मस्त ठेवलेलं आहे असं. आणि इथं चहाचे कप वगैरे, छोट्या मसपासून मोठ्यांपर्यंत असं सगळं ठेवलेलं आहे. इथं किती छान आहे बघा, छोट्या कप बशा तिने आणलेले गीतांजलीने. गीतांजली म्हणजे माझी सूनबाई. आणि खूप मस्त केलेलं आहे तिने. आज खरं तर तिने अर्धा दिवस घालवला त्याच्यात मस्त ठेवण्यामध्ये. हे बघा मंडळी, कालचा ब्लॉग माझा इनकम्प्लीट राहिला होता, तर मी आता कंप्लीट करते. तर मिसळ केलेली मी, मिसळ पाव आहे. आणि इथं ताक केलेलं आहे. आता जरा उन्हाळा सुरू झाला आहे ना, तर ताकाचं थोडंसं साहेबांना खूप रोज ताक पाहिजे. आणि इकडे बदाम आहेत. तर आता मिसळ पावचा बेत आहे. जर तुम्हाला माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.